हरिनामाच्या गजरात भक्तीचा महासागर. श्री क्षेत्र पंढरपूर इथं 5व्या अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचा 3 ऑगस्ट पासून प्रारंभ. चंदनजीरा नागेवाडी ग्रामस्थांचा भक्तिमय उपक्रम. श्री हरिभक्त परायण डॉक्टर भगवान बाबा आनंद गडकर यांच्या अमृतवाणीतून भागवत कथा. 10 ऑगस्ट रोजी काल्याचं कीर्तन व महापंगतीनं सांगता. हरिनामाचा गजर जिथं घुमतो तिथं ईश्वराचा वास असतो आणि भागवत कथेच्या अमृतधारेत स्नान करणाऱ्यांचं जीवन धन्य होते. चंदनजीरा व नागेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं श्री हरिभक्त परायण डॉक्टर गुरुवर्य भगवान बाबा आनंद गडकर यांच्या पावन आशीर्वादानं श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री दत्तधाम साधक आश्रम अहिल्या पुलाजवळ टेंभुर्णी रोड इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. या भक्तिमय सप्ताहाचा शुभारंभ दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी होणार असून दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी काल्याच्या कीर्तनाने व महापंक्तीनं सांगता होणार आहे. या सप्ताहामध्ये हरिभक्त परायण डॉक्टर भगवान बाबा आनंद गडकर यांच्या अमृतमय वाणीमधून श्रीमद भागवत कथेचं रसाळ निरूपण होणार असून भाविकांना अध्यात्म, भक्ती आणि संस्काराची अमूल्य मेजवानी लाभणार आहे. यावर्षी हा सप्ताहाचं 5वं वर्ष असून यावेळी बोलताना भगवान बाबांनी चंदनजीरा म्हणजे अमृत झरा असे गौरवोद्गार काढत चंदनजीरा नागेवाडी येथील ग्रामस्थांच्या सेवाभावी कार्याचं कौतुक केले. सप्ताह दरम्यान दररोज काकडा, भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्रीमद भागवत कथा, हरिपाठ आणि हरिकीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता हरिभक्त परायण भगवान बाबा आनंद गडकर यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर श्री अनिल तिरुखे नागेवाडीकर यांच्या वतीनं भाविकांसाठी महापंगतीचं आयोजन करण्यात आलंय. या अखंड हरिनाम सप्ताहाचे जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घ्यावा तसेच धार्मिक कार्यात सहकार्य करावे असे आवाहन हरिभक्त परायण डॉक्टर भगवान बाबा आनंद गडकर यांनी केलंय. सप्ताहाच्या विविध नियोजन व सहकार्यासाठी सुधाकर भाऊसाहेब इंगळे, आसाराम मोठे आणि शिवाजीराव बरगाले यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी या संत वचनाप्रमाणे श्री क्षेत्र पंढरपूर इथं होणार हा भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा सोहळा भाविकांसाठी निश्चितच आध्यात्मिक पर्वणी ठरणार असल्याचं आणि जास्तीत जास्त भाविकांनी सहभाग नोंदवून सहकार्य करण्याचं आयोजकांनी आवाहन केलंय. तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंदनजीरा येथील भक्त भाविक मंडळीच्या वतीने आषाढी कार्तिकीच्या निमित्तातच मोठा एक सप्ताह होत आहे. आज पंढरपूरचं महात्म्य असं आहे की पंढरपुराला जाऊ म्हणलं की पंढरपुराला जाऊ म्हणता यम थोर चिंता करते. हे तर तिथं 7 दिवस वास्तव्य करणार आहे, सप्ताह करणार आहे, अन्नदान करणार आहे. म्हणून हे फार पुण्यवान मंडळी आहे, भाग्यवान मंडळी आहे. अशा या भाविक भक्ताकडून तिथे सप्ताह प्रारंभ होत आहे. सप्ताहाचा प्रारंभ आहे 3/8/2026 आणि त्याचा शेवट आहे 10/8/2026 याचा सांगता होणार आहे. या सप्ताहाच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील कीर्तनकार, प्रवचनकार यांचे कीर्तन प्रवचन होणार आहे. तिथं ज्ञानदान आहे, अन्नदान आहे, प्रेमदान आहे, सगळा आनंदी आनंद तिथं होणार आहे. तेव्हा भक्त भाविक मंडळींनी या सप्ताहाला सहकार्य करावे. यथाशक्ती जसं होईल तसं संयोजकाकडं दान काय द्यायचं ते द्यावं आणि या सप्त्याची शोभा वाढवावी. आणि आपणही या पुण्यामध्ये श्री क्षेत्र पंढरपूरसारखं क्षेत्रच नाही, अनेक क्षेत्र आहेत, जगद्गुरू म्हणतात, पण असं क्षेत्र कुठंच नाही. मी भरपूर क्षेत्र पाहिले, उदंड पाहिले, उदंड वर्णिले, उदंड ऐकिले क्षेत्र महिमे. ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवरी देव कोठे. असं क्षेत्र कुठंच नाही. आणि इथं उठाउठी दुःखाला कारण असणारा अभिमान सहज जातो. उठाउठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे. असं हे श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये महान पुण्य पावन मंडळी. चंदनजीरा म्हणण्यापेक्षा तो अमृताचा झरा झालेला आहे आता. हो, त्यांच्या सहवासात सगळे मंडळी मोठ्या गुण्यागोविंदानं तिथं अनेक जाती जमातीचे लोक एकत्रित येऊन नांदतात. तिथं कोणाविषयी द्वेष नाही, काही कोणती भावना नाही.
तिथं मुशियारा झाला तरी आपले मंडळी त्यांच्या सहभागी होतात, तेही येतात, मोठ्या गुण्यागोविंदांना आणतात. अशा श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये चंदनझिरा येथील भक्त भाविक मंडळीच्या वतीने हा सप्ताह साजरा होत आहे. तरी सर्व जनता जनार्दनांना विनंती आहे, आपण या सप्त्यात सहभागी व्हावे, यथामती दान करावे आणि या पुण्याचा वाटा आपण घ्यावा, ही नम्र विनंती.